माय चॅनल. मी आज पण गावी चालले, परत बाईकनी नाही चालले, माझ्या निसान लेडीनी चालले. तर मी चालले आहे आत्ता सध्याच्या वेळी 10:30 वाजता दारूची बॉटल घ्यायला. आणि आय इवन डोंट नो की कोणती बाटली घ्यायची, कारण की मला आहे ना ती गिफ्ट करायची आहे एकाला गावी. आणि आता मी माझ्या फ्रेंडला कॉल लावणार आहे, जो जिमचा मित्र आहे माझा. आई होप त्याला माहितीच असेल, बट ऑब्वियस अपने को तो दारू के बारे में कुछ नहीं पता है. सो आपण माझ्या गावच्या बाजूच्या घरी आहे, म्हणजे आमच्या गावातले आहेत त्या बाबांसाठी आपण दारूची बाटली घ्यायला चाललो आहे. तर चला जाऊया. मी पहिल्यांदा या दुकानात आली आहे, मला दाखवते. सी हम यहाँ पे आए हैं. आता माझा मित्र येतोय, आपण मग बॉटल घेऊया, ते आपल्याला गावी बाबांना द्यायला होईल. आम्ही आता गावी चाललो आहोत. तर मग आम्ही हॉल्ट घेतला होता चहा नाश्ता करायला. 2 वाजता आम्ही निघालो आहोत. तर माझ्यासाठी मी इथे भुर्जी पाव बनवायला सांगितलं आहे. गाईस खूप थंडी आहे. आपली गाडी तिथं थांबली. शेकोटी आणि अंडा भुर्जी आणि खूप सारी थंडी लागली. मला लय थंडी लागतीये. मी हातासोबत हे पण शिकून घेईन. गरम गरम अंडा भुर्जी परत गरम करत राहा. गार थंडीमध्ये भुर्जी पाव. थंडी एवढी गुलाबी पडली आहे, कडक थंडी पडली आहे. आणि मी जेवून नाही आलेली, सो आता मी भुर्जी पाव खाते रस्त्यावरती विथ शेकोटी. मस्त एकदम भारी. काय ना चहा घेऊया, चहा. सो नाव इट्स टाइम फॉर चाय अँड सम कुरकुरे. तू कर आकर. सो फेब्रुवारीचा महिना, व्हॅलेंटाईन्सचा वीक वरून आपल्या गणपती बाप्पाचा बर्थडे, आणि आपण कोकणातली माणसं मुंबईमध्ये कसे राहू शकतो म्हणून आम्ही चाललो आहोत आपल्या गावी. होय मंडळी, रत्नागिरीच्या देवरुखच्या उसगावात चाललो आहोत. तर चला आपल्या एकदम सुंदर अशा रस्त्यावरतून आता आपण जिथे कशेरी घाट एंड होतो मुंबईवरून येतानाच, त्या ठिकाणी आलो आहोत. खूप थंड वातावरण आहे आपल्या कोकणात. मला खूप थंडी लागतीये. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी बोचकी बांधलेत. सगळ्या बॅगा आहेत ह्यावेळी, काय असं घरातलं सामान वगैरे नाही, सगळ्या बॅग्स आहेत. कारण की खूप फंक्शन्स आहेत आणि मी भरभरून कपडे घेऊन आले. एंड मोमेंटला मला समजतच नव्हतं की कोणते कपडे घ्यायचे, तर पूर्ण माझं कपाटच घेऊन आले मी माझ्यासोबत. सो गाईज, मी आता म्हणजे दुपारचे आता 12 वाजलेत, एकदम 12 वाजलेत. आणि बुधवार म्हणजे रविवारचा देवरुखचा बाजार आहे. मग आपण बाजारात चाललोय आपल्या निसान मायक्रा बरोबर, लेडी मायक्रा बरोबर. सो आय एम अलोन टुडे. आणि नंतर मग आपल्या वाडीतले कोण कोण भेटतील ना, मग त्याला पण आपण आपल्या गाडीतून घेऊन येऊया. पण आता बाजार बघायला जाऊया. ओके, आपण चाललो आहोत देवरुखच्या बाजारात. मला ना पार्किंग भेटली पाहिजे, नाहीतर परत मग पार्किंगसाठी वेळ जाईल. लाईक आय एम ड्रायव्हिंग माय कार नाव. कोकणात येऊन ड्राईव्ह करणं हाय टू गुड. अँड आय फील सो प्राऊड अबाउट दॅट की मी माझ्या गावी एकटी बाईक बोलते, परत ड्रायव्हिंग करते कार माझी. माय लेडी मायक्रा, द स्ट्रॉंगेस्ट गर्ल. आता बघताय तुम्ही देवरुखात आहे ही आपली लेडी मायक्रा आहे. माझ्या मित्राच्या इथे आले मी त्याला भेटायला, आणि ही त्याची ब्रेझा आहे. सो सांगायचं तात्पर्य हे की मी इथे आले आणि मला हा झाड भेटलाय. लाईक दिस इज द थिंग विच आय वॉन्ट टू शो यू. तर ह्याला बोलतात की ह्याला काय कसलं झाड बोलतात ते तुम्ही मला सांगा. तर ह्याला फोडलं ना तर लवकर लग्न होतं. कितपत हे आहे बघूया. आता ह्याला फोडलंय आपण, बघूया केवढं लवकर लग्न होतंय.
5-6 फोडलेत, ह्याच्याने लवकर लग्न होतात बोलतात. तुम्ही पण हे ट्राय मारा, भारी एकदम वाटतं. म्हणजे गावामध्ये येऊन फक्त पाणी असं पियायला मला एकदम बरं वाटतं ह्या अशा जंगल्यामध्ये येऊन. सी हा मित्राचं घर बघा, एकदम भारी लोकेशनमध्ये, देवरुखच्या सह्याद्रीच्या एरियामध्ये. सी इथे त्याचं घर आहे, त्याची गाडी आहे, तुळस आहे अंगणामध्ये, मस्त शेड बांधला आहे. आणि सी किती मस्त परिसर आहे त्या घराच्या बाजूचं. आणि मी तिथे पाणी पिते. गावी मी पाणी प्यायला आले जंगलामध्ये. दॅट इज कॉल्ड कोकणचं सुख, आणि ते मला अनुभवायचंय. म्हणून मी हमेशा हर महिना एकदा तरी गावी येते, काही ना काही कारण सांगून. आता तर मी गणेश जयंतीसाठी आली आहे, हे कारण आहे. पण मला असं चालायचंय ह्या अशा गवतावरती, मातीवरती, लाल मातीवरती. मस्त सुख भेटतं, भारी वाटतं. काजूच्या झाडांवरती जायचं, काजू काढायचे तिकडे. त्याच्यानंतर आंब्याची झाडं आहेत पण ते पाहायचे, कोकोनट ट्रीज आहेत, सरडे पण पाहायचे. तिथं सरडे पण आहेत. तर सांगायचं तेच होतं की भारी वाटतं गावी येऊन, कोकणात येऊन भारी वाटतं. इट्स ब्लेसिंग की मी कोकणची आहे, अँड आय फील प्राऊड ऑफ दॅट. सो गाईज, आपण आलो आहे बाजारात, पण आपल्याला पार्किंग नाही भेटले. सो जस्ट चेकिंग. लेडी मायक्राला आपण इथे पार्किंग दिली आहे, जिथे पेट्रोल पंप आहे ना तिकडे, पुढचा वाला तिकडे. आणि आपण जाणार आहे आता थेट पिशवी घेऊन बाजारात. सो ब्रो, मला खूप भारी वाटतंय. मी जाते परत रविवारच्या बाजाराला देवरुखच्या. आपण बघणार आहोत तिथले फिश, आणि मी त्याचा सुगंध पण घेणार आहे. फिशचा मला आहे ना सुगंध घ्यायला खूप आवडतो. सो आय विल बी डुईंग दॅट. आणि मार्केट पण बघूया आपण पूर्ण. भाजी मार्केट पण बघूया, मच्छी मार्केट पण बघूया, आणि मसाला मार्केट पण बघूया. सो गाईज, मी इथे हमेशा इथे ज्यूस पिते, आणि इथे जवळा आणि सुकटांचा सुगंध घेत असते. रविवारचा आठवडा बाजार बोलला की सगळ्यांच्या म्हणजे पूर्ण देवरुखचे जेवढे पण वाड्या आहेत ते सर्वजण इथे येतात आणि आपल्या आपल्या घरी मासे मावरं घेऊन जातात, मसाले घेऊन जातात. खूप मस्त एकदम सीनिक असतं, हे बघण्यासारखं असतं. एवढा बाजार मोठा आपला भरतो हा देवरुख शहरामधला बाजार. फिश मार्केट. मला तर इथे खूप सारे मोठे मोठे फिश दिसतात इथे, भारी. सगळेजण येतात इथे आणि फिश विकत घेतात. आठवड्याचा बाजार असतो भारी. आमच्या इथे देवरुखला आठवड्याचा बाजार रविवारी असतो आणि संगमेश्वरला बुधवारी असतो. मोठे मोठे मासे, फुल चिकनच आहे स्टॉल सगळ्यांच्या. इकडे फिश. आज बाजार करणार आपण, फिश घेणार. शेंगटा, ते शेंगट्याच आहे. इसको देखो, इसको फिश खिलाओ सब लोग. डुगी मच्छी मार्केट झाला आपला फिरून. आता आपण मसाला मार्केट बघूया. हे देखो, मी ते इथूनच खोबरा वगैरे घेते, हक्का मसाला घेते. सो गाईज, आता मच्छी मार्केट झाला, मसाला मार्केट झाला, आता भाजी. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स भाजी मार्केट. हे सगळे घरातले सामान त्याचं आहे. आता सगळे कडधान्याचं असेल. सो स्टील आपण भाजी मार्केटच आहे. भाजीपाला इकडे तिकडे कोकणातला भाजीपाला. स्पेशल घेवडी. अबे यार, मार मत मेरे को यार.
चला एक एक लाईक करा भाई. तुम्हाला एवढं मी देवरुखचा मार्केट मी दाखवलंय. सो एक लाईक तो बनताय. एवढा मोठा मार्केट लागलाय पूर्ण रविवारचा बाजार. आठवडा बाजार आहे देवरुखचा. आता आपण देवरुखच्या खालच्या आळीमध्ये आलो आहोत. बघू शकता द स्ट्रेच इज सो ह्यूज ह्या मार्केटचं. पूर्ण मार्केट आहे ना देवरुखच्या बस स्टॉप पर्यंत जातो. सो गाईज आता आपण बघू शकतो खालच्या आलीच्या आपण एंडच्या दिशेने जातोय. गाईज आम्ही थक गए अभी. आता मी चालले परत पाटी. परत जेवढं पुढे आलं तेवढं पण पाटी जायचंय. तर मग आपण इथूनच पाटी जाऊया. पुढे अजून देवरुखपर्यंत नाही जाते. बहुत घूम लिया. अभी हम जाते अपने गाड़ी के इधर. आता एवढं उन्हात फिरून पूर्ण बाजारात आपण गाईज मी इथे आले आणि हे मला पैंजण आवडला. हा वाला दिस वन. हे देखो. पण मला आवाज करणारा पण आवडला. दिस हा लय मस्त आवाज करतो. विच वन टू टेक? दिस वन हे घ्यायचं की हे वाला घ्यायचं? वोंट दिस लाईक हे जास्त आवाज करतायत काय? लेट्स सी. ही जरा वाजते. सो वी आर टेकिंग दिस. ह्याच्यामधून मला ही आवडली होती पण ती वाजतच नाहीये. आणि हे मस्त वाटतंय फुल ऑन. मला जास्त राजस्थानी ट्रेडिशन खूप आवडतं. तर दिस लुक्स लिटल बॉट म्हणजे त्याच्यासारखं दिसतंय. तर मग मी हे घेणार आहे. तर गाईज आपण पैंजण घेतली. फर्स्ट पैंजण ऑफ माय लाईफ ती घेतली आणि खूप वाजते. छन 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 छन. आता ते आपल्या ड्रेसच्या आतमध्ये तर काय दिसणारच नाही. लेहंगा घालणार आपण काय दिसणार आहे. पण घेतली आहे. याच्याजवळ कुछ तो लेना चाहिए म्हणून ती घेतली. बाजारात एवढं आलो आहे आणि पैंजण घेतली. सो मित्रांनो आता आपण सुकटांचा आणि जवळ्यांचा सुगंध घेत घेत आपण जातोय घरी. मी केळी घेतलेत. बघ किती मस्त सुगंध घेत घेत आपण चाललोय. लास्ट आपल्याला हेच भेटतं की मस्त मच्छी मार्केटचा सुगंध भेटतो जो मला जवळचा आणि खूप आवडतो. आय कांट जस्ट एक्सप्रेस माय सेल्फ की मला खूप आवडतो हे. गाईज आता आपण इथे गोल्यावाल्याकडे आलोय आणि आपण इथे ज्यूस पिणार आहे. दुधावाला फ्रूट ज्यूस. तो मेरा फ्रूट ज्यूस बन रहा है. झालं बाबा एकदाच. सो गाइज एक मिनिट ऐसे करते ना. हॅलो गाइज. सो वेलकम बॅक अगेन. माझं आता बाजार फिरून झाला आहे देवरुखचं. आठवडा बाजार आपण जाऊन आलो. आठवडा बाजार म्हणजे रविवारचा बाजार लागतो देवरुखात. तर तिथे होतो आणि आता इथे आपण परत आपल्या पार्किंग स्पेसमध्ये आलो आहोत. आपली गाडी घेऊन जायला परत उसगाव कांसेरेवाडी. तर आता हा मी व्लॉग आहे ना आज संडेलाच रिलीज करणार आहे. तर तुम्ही नक्की हा पहा व्लॉग आणि कमेंट करा जरूर. आणि जर तुम्ही देवरुखात असाल तर आग्रहाचं निमंत्रण तुमच्यासाठी. आमच्या इथे गणेश जयंती आहे उसगाव कांसेरेवाडीमध्ये. तर नक्की या. मंगळवारी 12 वाजता श्रीचा प्रसाद आहे. नक्की घ्या. सो स्टे ट्यून.